तुम्ही माझ्यासारखे आहात का हो? सकाळी काय किंवा एरवी काय, बाहेर पडताना घरातली कामं मागचं पुढचं आवरण्याची इतकी गडबड असते की स्वतःसाठी फारसा वेळ उरतच नाही. काही मेकअप न करता गेलं तर ऑफिसमध्ये कुणी आजारी आहेस का ग, आता झोप झाली नाही का असं विचारायला असंच वाटत राहतं. मला तर फ्रेश प्रेझेंटेबल दिसायचं असतं. गडबडीत कन्सिलर, आय शॅडो, कॉन्टूर, प्रायमर यासाठी ना वेळ असतो ना रोज तसा प्रसंग असतो. अशा वेळी माझ्या उपयोगात फक्त 3 प्रॉडक्टमध्ये आणि 5 मिनिटात होणारा मेकअप उपयोगाला येतो. पहिलं प्रॉडक्ट आहे बेस. यासाठी आवडीनुसार बीबी क्रीम, सीसी क्रीम किंवा टिंटेड मॉइश्चरायझर किंवा कॉम्पॅक्ट पावडर यापैकी कुठलंही एक निवडा. किंवा मी असं सुचवेन, नॉर्मल स्किन असेल तर बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम, ड्राय स्किन असेल तर मॉइश्चरायझर आणि ऑइली स्किन असेल तर मग कॉम्पॅक्ट पावडर असं निवडा. बेसमुळे त्वचा लगेच नितळ दिसायला लागते. डाग, छोटे छोटे खड्डे, त्वचेवरचे पोर्स हे सगळे झाकले जातात आणि एक प्रकारचा फ्रेशनेस येतो. बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम यामध्ये तुम्हाला प्रायमर आणि हलकं फाउंडेशन या दोघांचे फायदे मिळतील. बीबी क्रीम हलकं असतं त्यामुळे ओलावाही मिळतो, त्यामुळे त्वचा थोडी चमकदार दिसायला मदत होते. आणि तुम्हाला जर का त्वचेवर उजळपणा हवा असेल तर सीसी क्रीम लावा. कन्सिलर न लावताही डाग लपवायचे असतील तर ते अगदी उत्कृष्ट आहे. याचा मॅट फिनिश येतो. तुम्हाला या दोघांपेक्षा हलकं वाटणारं काही हवं असेल तर मॉइश्चरायझर वापरा, पण ते टिंटेड वापरा. त्यामुळे त्वचेला ओलावाही मिळतो आणि ते टिंटेड असल्यामुळे थोडं कव्हरेज पण मिळतं. कॉम्पॅक्ट पावडर तेलकट त्वचा असेल आणि टचअपसाठी वापरायला अतिशय सोपी, सोबत घेऊन जायचंय तर अगदी योग्य पर्याय म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर. दुसरं प्रॉडक्ट आहे लिपस्टिक. वापरायला सर्वात सोपं पण सर्वात जास्त परिणाम देणारं कुठलं कॉस्मॅटिक असेल तर लिपस्टिक. वेगवेगळ्या शेडनुसार फक्त ओठ नाही तर पूर्ण चेहरा आकर्षक दिसायला लागतो. लिपस्टिकमध्ये सनस्क्रीन, व्हिटॅमिन ई असेल तर ओठाचं पोषणही होतं. आवडीच्या शेडची लिपस्टिक लावली आणि मूड बदलून गेला, अगदी कसा आनंदी होऊन गेला. असा अनुभव तुम्हालाही येतो का? लिपस्टिक तुमच्याही आवडीचं कॉस्मॅटिक असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करा. आता तिसरं आणि शेवटचं प्रॉडक्ट आहे आय मेकअप. नाही, मी आय शॅडो अजिबात म्हणणार नाही. आयलायनर, काजळ किंवा आयब्रो पेन्सिल यापैकी काहीही एक वापरा. लिक्विड आयलायनरनं डोळे पाणीदार, मोठे आणि तजेलदार दिसायला लागतात. सरावांना कॅट आईज, विंग्ड आईज असे प्रयोगही करता येतात. भुया विरळ असतील तर आय पेन्सिल वापरल्याने पूर्ण चेहऱ्याला एक स्ट्रक्चर लुक येतो आणि त्याने खूप फरक पडतो. असा कमी कॉस्मॅटिक वापरून केलेला मेकअप ब्रश शिवाय वगैरेही करता येतो, वेळ वाचवतो आणि शिवाय बजेट फ्रेंडलीही आहे. या 3पैकी कुठलं मेकअप प्रॉडक्ट तुम्ही सर्वात जास्त वापरता ते कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा.